व्यापाऱ्याला न्याय, शेतकऱ्याला उराव पाय. तर मंडळी दादा एवढे चिडलेत का हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. तर गुड मॉर्निंग गायज, आज होता संडे, बाजाराला गेलो होतो. बाजारामध्ये माळव खरेदी करायचं होतं कारण आईने सांगितलं होतं 2 दिवसात भोगी आहे आणि भोगीसाठी बाजारातनं साहित्य आणायचं होतं. आणि तुम्ही मगाशी बघितले एक शेतकरी होते, तर शेतकरी दादा ते 10 रुपयाला हरभऱ्याचा डाळा विकत होते, पण त्या काकू बोलल्या अजून स्वस्तात द्या. तर त्यामुळे दादा वैतागले होते खूपच, एकतर स्वस्तात द्या त्यात आणि अजून मागा झाला. तेवढ्यातच भैया बोला औदंबरला जाऊ दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला. तर त्यामुळे गाडी काढली आणि गेलो दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला. खरं तर 1-2-3 महिने झाले तर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं नव्हतं, तर त्यामुळे म्हटलं आज किती जरी लेट झाला तरी दर्शन घेऊन येऊ औदंबरला. गाडी मंदिरापासून थोड्या अंतरावर लावली आणि तिथून पुढे चालतच गेलो देवदर्शन घ्यायला. खरं तर आज रविवार होता, आम्हाला वाटलं रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर असेल, पण तसं काही झालं नाही. दत्त महाराजांचं दर्शन लगेच झाले. त्यानंतर हे बघा औदंबरचे झाड, हे मी लहान असल्यापासून बघतोय, खूप दिवसांपासून हे झाड आहे. तर इथे बघा श्वान देवांचा आशीर्वाद घेते, त्याला काही प्रसाद वगैरे ठेवला का ते पाहत होते. तर हे एक छोटं गणपतीचं मंदिर आहे तिथंच. आमचे देवदर्शन झाले, तेवढ्यातच समोर एक क्यूट कपल दिसले, ते की प्री वेडिंग करत होते. आणि मंदिराच्या पलीकडच्या बाजूला अजून एक मंदिर आहे एका देवीचे. तर ते मंदिर कोणते आहे आणि ही होडी कुठे चालली ती मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.